तीन भुवन में सार, वीतराग विज्ञानता, शिवस्वरूप शिवकार, नमः त्रियोग समारिके. छडालामध्ये पाचव्या ढालीचं वर्णन चाललंय. काय सांगितलं पाचव्या ढालीत? 12 भावना. तर त्याच्यामध्ये अशुची भावना बघत होतो. झाली आहे सगळी भावना, पण जरासं थोडं चांगलं काय काय वाचायला मिळालं मला. काय सांगितलं होतं? अशुची भावना म्हणजे काय होतं ना मागच्या वेळी? होता माहिती आहे मला. सांगा, अशुची भावना म्हणजे काय? अशुची अशुची म्हणजे शरीर अपवित्र आहे. त्याच्या अशुचितेचं चिंतन नाही करायचंय, तर त्याच्यापासून मोह सोडण्यासाठी सांगतायत की स्वभाव शुची आहे, पवित्र आहे. मग तुम्ही कुठं रमलाय? या शरीरामध्ये. म्हणून त्याच्यापासून विरक्ती करायसाठी म्हणून ही भावना करायची. शरीर तर अपवित्र आहे, मलिन आहे आणि मी पवित्र आहे. हे त्या भावनेतून सांगालेत. मी शुद्ध आहे आणि शरीर कसं आहे? अशुद्ध आहे. सुटायचं असं नको चिंतन. बस मी आहे. कोणाला अशी चिंता आहे की कधी मी याच्यातनं बाहेर पडणार? कुठं जाणार आहे माहिती आहे का आपल्याला? मग आहे तेवढं साधायचं. ह्याचा नाश करायचं पण विचार नको आणि याला टिकवायचं पण विचार नको. मग याच्यात काय सांगितलं आपल्याला सल्लेखनेच्या अतिचारामध्ये? जीवित मरणा शंसा, मित्रानुराग, सुखानुबंध, निदान हे सगळे दोष आहेत सल्लेखनेचे. म्हणजे जीविताची मी जगावं ही आशा, मरू नये हे भय, हे सगळं म्हणतो ना आपण. काय ते भजनामध्ये येतं नाही का? जीने की हो न वांछा, मरने की हो न इच्छा, परिवार मित्र जन से मैं मोह को हटाऊं. काय म्हणते? म्हणजे म्हणजे हे शरीर त्रास द्यायला म्हणून मी कधी मरेन हे पण चिंतन नाही करायचंय. आणि मला जगायचंय, अजून जगायचंय, हे त्रास देत आहे शरीर, हे पण विचार नको. काय म्हणले संयम? काय म्हणले सांग? माझ्याजवळ असताना माझ्याबरोबरच, ते फोन बरोबर नाही राहायचं. काय? शरीरापासून पळायचे विचार नको, कारण कर्मांचं उदय इथं पण येणार, कुठेही गेलं तरी येणार. म्हणून त्याच्यापासून सुटायचं नाही आहे. कर्म तर उदयाला येऊन निघून जाणार आहे. उलट इथं ज्ञान आहे आपल्याला. पुढच्या भावात परत पहिल्यापासून ABCD सुरू करावी लागते. परत त्या शरीरात मोही होणार, सगळ्या परिवारामध्ये मोही होणार, परत तेच चक्र. म्हणून सांगितलं आत्ता ज्ञान आहे ना, मला भरपूर साधना करता येऊ दे, हेच विचार ठेवायचे. म्हणून जरी शरीर अपवित्र आहे तरी सुद्धा आत्मा त्याच्यापासून कसा आहे? भिन्न आहे. मग किती छान सांगितलं आहे वाक्य याच्यामध्ये. काढा घेतली आम्ही याच्यात ह्याचा अर्थ घेतला होता, पण छान घेतलंय त्यांनी. काय केलं? अशुची भावना आहे ना, ते दे की त्याला. इथे एकच घेतलं आहे. हे घे माझ्याकडे. काय तुम्हाला देऊ का? मा ऐकलेलं बरं. जिस देह को निज जान कर नित रम रहा, जिस देह को निज मान कर रच पच रहा, जिस देह में अनुराग है, एकत्व है, जिस देह में क्षण एक भी सोचा, कभी क्या क्या भरा इस देह में. काय सांगितलं? ज्या देहाला निज मानून त्याच्यामध्ये रमतोय, ज्या देहाला निज जाणून त्याच्यामध्ये रचपचतोय. कोण? मी म्हणायचं. मी म्हणजे त्याच्यामध्ये माझी भाववासना होती. आणि काय करतोय? जिस देह में अनुराग है, सांग अर्थ नमो. जिस देह में अनुराग है, एकत्व है जिस देह में, क्षण एक भी सोचा, कभी क्या क्या भरा इस देह में. बोल अर्थ काय?
ज्या शरीरामध्ये तुझं एकत्व आहे, अनुराग आहे, कधी विचार केलाय का त्यामध्ये काय काय भरलेलं आहे? म्हणून इथं पंडितजींनी पण खुलासा करताना सगळं सांगितलं की या देहामध्ये जो राहिला असा कौन बुद्धिमान सुखी राहिला आजपर्यंत, किंवा उस देह में रहकर आज तक कौन बुद्धिमान सुखी हुआ है? म्हणजे कोणीही आजपर्यंत या देहात राहिलेला सुखी होऊ शकला नाही, होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ना, तुम्हाला काय झालंय, आयु घटत चालली आहे आणि तुम्ही कुठं चाललंय, वृद्धावस्थेकडे चाललंय. म्हणून हे घेतलं होतं का आपण परवा एकदा, की मोतीबिंदू झाला, घेतलं होतं का मागच्या वेळी, कानाला ऐकायला कमी यायला लागलं, घेतलं होतं का, जब आँख पे पडेगा जाला, घेतलं होतं का? हां, सांगाय काय घेतलं होतं? पाच मी सांगते ऐक. जब आँख पे पडेगा जाला म्हणजे मोतीबिंदू झाला, नाक से बहेगा नाला, लाठी से पड़ेगा पाला, कानों पे पड़ेगा ताला, पांचों इंद्रियों का जब निकलेगा दिवाला, ऐसी स्थिति में क्या करेगा लाला? कोणाला सांगालेत? मला सांगतायत की हे जीवा, तू म्हातारा झाल्यावर मग मी धर्म करतो, संयम करतो, कसं करणार? आयुष्यभर या शरीराशी मी एकत्व करणार, मोह करणार, अनुराग करणार आणि त्याच्यामध्ये अडकून राहून शेवटी मी साधना करणार म्हटल्यावर शरीर तर ऐकणार का? शरीर म्हणणार मला जे आयुष्यभर दिले ना तेच पाहिजे. त्यामुळं मग तिथं आकुलता होते. म्हणून सांगते त्याला जोडा. कुठं जोडा? धर्मात जोडा, संयमात जोडा, साधनेमध्ये जोडा. पुढचं कडवं म्हणू आपण. क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में. सांगा एवढा अर्थ, सांग यश. मागच्या बेंचवर का बसलाय आज? फर्स्ट बेंचवरच बसायचं असते. क्या क्या भरा उस देह में. करके ट्रान्सलेशन कर नुसतं. त्या देहामध्ये पडू देत, बाहेर पडू देत शब्द. लय दिवसांनी पडाले. क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में. सांग, ज्या देहाशी मला अनुराग आहे त्या देहामध्ये काय काय भरलंय माहित आहे का नाही तुला? क्या उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में. म्हणजे आत्म्याचं शरीर कुठलं आहे ह्याचं पण ज्ञान नाही आणि कुठल्या शरीरात आत्मा पडलाय ह्याचं पण ज्ञान नाही. आत्म्याचं शरीर कुठलं? आपलं राहतं ते शरीर आपलं नाही. आत्म्याचं शरीर कुठलं? कर्माने बांधलेलं. ज्ञान. ज्ञान शरीरी आहे म्हणतो ना आत्मा. तर जेवढ्या प्रदेशामध्ये आत्मा आहे, ज्याच्यामध्ये आत्म्याचंच रूप आहे त्याला शरीर म्हणायचं त्याचं. मग ज्ञान हे आत्म्याचं शरीर आहे आणि ज्या शरीरात राहतो त्याला माझं म्हणतोय. तर याचा असं तर काही संबंध नाही. म्हणून सांगतायत पुढं काय त्या देहाचं रूप. मलिन मलपल रुधिर की कस वसा का आवास है, जड़ रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है. किती छान सांगितलंय, मस्त एकदम लाईन. काय म्हणले? शरीर कसं आहे? मलिन, मल पल रुधिर कीकस. काय काय सांगितलं होतं? सांगा अर्थ काय भैया प्रज्वल? मल, मल म्हणजे विष्ठा वगैरे भरलेली आहे. पल म्हणजे नाही, पल म्हणजे मांस, रुधिर म्हणजे रक्त, कीकस हाडं आणि वसा म्हणजे चरबी. तर हे सगळं शरीरामध्ये याचा आवास आहे. मग हे तर माझं रूप नाही आहे. मग याच्यानी जे भरलेलं आहे, बनलेलं आहे ते म्हणजे शरीर आहे, ते म्हणजे मी नाही आहे. हाडं म्हणजे तुम्ही आहे का? मग हाडं तुटली तर जीव तुटला का हो? हाडाला काय झालं? फ्रॅक्चर झालं, प्लास्टर केलं, जीव बंद झाला का तिथं?
म्हणजे सांगायचं सगळं हे शरीराचं रूप आहे. जड रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है. किती सुंदर सांगितलं. शरीराचं रूप जड आहे पण त्यामध्ये चेतना आहे. कसं आहे पण चेतना भिन्न आहे, भिन्न आहे असं जाणायला यायला पाहिजे आपल्याला. शरीराचं रूप म्हणजे जड आहे आणि माझं रूप चेतन आहे. पुढचं. चेतना का वास है दुर्गंधमय इस देह में, शुद्धात्मा का वास है इस मलिन कारागेह में. इस बरं एवढाचा अर्थ करा. काय सांगितलं. काही एक तर वाक्य नीट ऐकू दे की. इस दुर्गंधमय शरीर में चैतन्य भगवान रहता है. इस मैली कुचैली जेल में शुद्धात्मा का वास है. इस देह की स्थिति तो ऐसी है कि पवित्र से पवित्र भी वस्तु इस मलिन देह के संयोग में एक क्षण को भी आ जाएगी तो मलिन हो जाएगी, मलमूत्रमय हो जाएगी, दुर्गंधमय हो जाएगी. हे घेतलं होतं. पुढच्या लाईनमध्ये आलं. काय सांगितलं. ज्या दुर्गंधमय शरीरामध्ये चेतनेचा वास आहे, शुद्धात्म्याचा वास आहे, ते कसा आहे तो देह. कारागेह आहे म्हणजे काय जेल आहे. त्यामध्ये अडकलाय जीव. त्याला मुक्त कसं करायचं. शरीरातून आत्मा कसा बाहेर काढायचा. त्या जेलमध्ये पैसे दिले तर बाहेर सोडतात. इथनं कसं बाहेर काढायचं जीवाला. हो विचारातून. बरं विचारांनीच अडकवलं आणि विचारातूनच बाहेर काढू शकतो. आणि बाहेर काढायचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण इथनं सुटणार तर दुसऱ्या जेलमध्ये जाणार आहे. कारण जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत जेल आहेच. कुठल्या शरीरामध्ये जायचं. फक्त आत्ता मिळालेला देह चांगला आहे पण पुढच्या देहामध्ये जाणार तर कुठलं देह असणार आहे, किती चांगलं असणार आहे काय माहिती आहे. बस तेच की आपली साधना करण्यापुरतं मिळालंय ना आपल्याला अवयव सगळे चांगले. मग लय आकुलता नाही करायची. काय माझ्याजवळ गुरु असावे, त्यांची मला सेवा करायला मिळावी, किती दुःख आहे, किती त्रास आहे, आपल्याला मिळत नाही. आकुलता नको. सहज त्यांनी मिळालं ना भाग्य आपलं. नाही मिळालं ना तिथून भावना करा ना, मिळणार आपल्याला सानिध्य. म्हणून त्यांनी काय घेतलं की तुमच्या शरीरामध्ये किती रोग आहे तो. किती रोग आहे तेच की सांगितलं ना. ते काय घेतलं बहुतेक एकेका प्रदेशावर 96 का 99 असे रोग सांगितले. त्यामुळं किती 5,68,00,000 सांगू का तुम्हाला किती पाहिजे ते. त्याचं नॉलेज पण सांगितलं सगळं शास्त्रामध्ये पण आता मला माहीत नाही. बरं तर त्यांनी आकडा पण सांगितलं किती शरीरात तुमच्या रोग आहेत. म्हणजे एवढ्या रोगांचं घर आहे जर शरीर आपलं तर त्याशी किती प्रेम करायचं आपण. आणि मला सांगा आज तुमचं शरीर तंदुरुस्त आहे, फिट अँड फाईन आहे. कशावरून त्याच्यामध्ये रोगाची सुरुवात नाही होणार. कुठल्या क्षणाला होणार काय माहीत आहे. कोणाची झाली अशी एक्झाम्पल. कोणाची झाली पुराणामध्ये. सुंदर शरीर होतं. काय देव बघायला आले होते. काय आणि मग शरीरामध्ये रोगाची सुरुवात झाली होती. कोण होतं ते माहीत नाही. असं कसं माहीत आहे सगळ्यांना तुम्हाला. कोण होतं काका. नाही नाही कोण होतं भैया. म्हण की तो मी नव्हेच. तो मी नाही. मी सोडून कोमल नाही तो नव्हे. सुंदर शरीर होतं म्हणून चर्चा चालली होती देवलोकामध्ये की याच्यासारखं सुंदर शरीर कोणाचं नाही आहे. चक्रवर्ती होता तो. आणि सगर चक्रवर्ती. सगर नाही तुम्ही सगरमध्येच नाटक केलता ना. सगर नाही कोण होता तो. सुंदर होता की दिसायला त्याला. सनत कुमार चक्रवर्तीची आहे. आणि तो सुंदर आहे म्हणल्यावर देवलोकामध्ये चर्चा चालली की त्यासारखं सुंदर नाही कोण. मग 2 देवांना उत्सुकता झाली कोण आहे असा तो. आम्हाला सुंदर न म्हणता त्याला सुंदर म्हणता इंद्र. म्हणल्यावर ते बघायला खाली आले आणि तो होता त्यावेळीस कुठं स्नानगृहामध्ये. ते काय तर त्याचं व्यायामशाळामध्ये काय त्या मातीमध्ये पडून तो काय करतात तुमचं जिम्नॅस्टिक तसलं कुस्ती टाईप असं ते त्याचं व्यायाम चाललं होतं व्यायामशाळेमध्ये.
आणि मग सगळं मलिन झालं होतं शरीर, पण ते शरीर बघितल्यावर सुद्धा ते देव म्हणाले खरोखर किती सुंदर आहे हा. आणि हे एक वचन पडले त्याच्या कानावर. आणि मग तो म्हटला तुम्ही कोण आहे. मग सांगितलं त्यांनी सगळं, असं असं चर्चा ऐकली आणि आम्ही खरंच परीक्षा करायला आलो की तू सुंदर आहेस की नाही. आणि खरंच आम्हाला बघितल्यावर कळलं की तू तर किती सुंदर आहे. आणि एवढ्या त्यांच्या वचनांनी त्याला गर्व झाला. तो म्हणाला आत्ता काय बघता. म्हटला राज दरबारामध्ये मी जेव्हा येणार ना सजून दजून त्यावेळेस बघा म्हटला किसला सुंदर दिसतो मी. आणि मग झालं काय, ते बसले जाऊन दरबारामध्ये आणि हा आपलं सगळं नखशिकांत सगळे दागिने घालून मस्त राजसी वस्त्र घालून डोक्यावर मुकुट घालून येऊन बसला. आणि मग त्या देवाकडे बघतोय तर देवांचे चेहरे पडले होते. म्हणला राजा काय झालं तुम्हाला. तो म्हणाला ते सौंदर्य नाही राहिलं का. म्हणले तुमच्या शरीरामध्ये रोगाची सुरुवात झाली. म्हणले कुठला रोग. कोड सुरू झाला होता त्यांच्या शरीरामध्ये. आणि म्हणले कशावरनं तुझ्यावर विश्वास ठेवायचं. राजाने विचारलं तर त्यांनी सांगितलं देवांनी. अवधी ज्ञान होतं त्यामुळे जाणत होते ते. त्यांनी सांगितलं तुम्ही जर थुकला तर त्याच्यावर विशिष्ट प्रकारची माशी येणार आणि बघा म्हणले. तर खरंच तसं झालं. आणि मग झाल्यावर ते बघितल्या वैराग्य झालं चक्रवर्तीला. आणि ट्रीटमेंट करून घेऊन मग गेले नाही दीक्षा घ्यायला. वैराग्य झालेल्या क्षणी सगळं सोडलं आणि दीक्षा घेतली. आणि मग काय झालं, आता मुनी झाल्यावर थोडी ट्रीटमेंट करू शकतो बाहेरची, एकदाच जेवायचं. मग म्हटल्यावर काय काय तिथं किती रेस्ट्रिक्शन्स आले. पण तशा अवस्थेमध्ये सांगितलं 700 वर्ष शरीरामध्ये कोड राहिला. आणि मग सगळं त्याचं रूप दिसत होतं. पण किती वेदन फक्त ह्याचंच की मी तर शरीरापासून या रोगापासून भिन्न आहे ह्याचं वेदन त्यांना अंतरंगामध्ये. आणि त्यामुळं 700 वर्षपर्यंत जरी त्या शरीरातनं ते प्रवाह वाहतोय, काय पाणी वाहतंय, रक्त पू वाहतंय, पण तरीसुद्धा त्यांना त्याची जरा पण काय म्हणायचं बाधा नव्हती. त्यांची साधना ते मस्त करत होते. आणि त्या साधनेच्या विशुद्धीच्या निमित्तात त्यांना सर्व औषधी वृद्धी प्रगट झाली. काय स्थिती, जर त्यांनी त्या वृद्धीचा प्रयोग केला तर त्यांच्या शरीरातलं काय बाजूबाजूच्या अनेकांच्या जीवांचं रोग नष्ट होतात. पण त्यांनी त्याचा उपयोग करत नाहीत. आणि मग परत देवलोकामध्ये चर्चा झाली. काय देवलोक हेच करते दिसते वर बसून. तर त्यांनी काय केली चर्चा. म्हणले सनत कुमार चक्रवर्तीसारखं वैराग्य कोणाचं नाही आहे, त्यांच्यासारखं तप कोणाचं नाही आहे. परत दोघांना शंका झाली. एक देव आला खाली परीक्षा घ्यायला. हेच करतात लोक देव बरं का. तुमच्या पण मागं आगं कुठं तरी फिरत असणार बघा. तर ते देव आले आणि म्हणले की बघावं तर. मग ते जंगलामध्ये बसले होते ध्यानस्थ. तिथं गेला तो देव आणि काय केलं, त्यांनी जिथं बसले होते ना झाडाखाली त्यांच्या लांबून गोल गोल फेऱ्या मारायला लागला आणि ओरडतोय. काय वैद्याचं रूप घेऊन आला होता. म्हटला माझ्याकडं सगळ्या रोगाचं औषध आहे, कोणाला औषध पाहिजे घ्या घ्या. ओरडत फिरतोय आणि तिथंच बरं का, कोणच नाही, ते एकटेच आहेत मुनी. पण जोरजोरात ओरडतोय. मुनी थोडी म्हणणार आहेत ये आणि मला दे औषध म्हणून. पण ते काय ऐकनात मुनी. म्हणल्यावर लांबचा राऊंड जवळ घेतला तर जवळजवळ राऊंड मारतोय. शेवटी ते पण डोळे उघडेनात. म्हणलं त्यांनाच त्यांच्या भोवतीच फेऱ्या मारतोय आणि म्हणतोय की औषध घ्या औषध. मुनी डोळे उघडले नाही. शेवटी दमलं ते बिचारं. समोर जाऊन बसला आणि म्हणला मुनिराज डोळे उघडा. मुनींचं ध्यान संपल्यावर डोळे उघडले तर हा म्हणाला बायकडे औषध आहे, तुम्हाला रोग झालाय का, काय औषध पाहिजे मी देऊ का. मग मुनी काय म्हणाले, मुनी म्हणाले हो मला रोग झालाय. खरंच तुझ्याकडे औषध आहे का. आता म्हणला देव की इंद्र खोटा आहे, हे तर भ्रष्ट आहेत, हे तर रोगी आहेत म्हणतात, औषध पाहिजे म्हणतात आणि कसल्या असलं तपस्वी. म्हणल्यावर त्यांनी विचारलं कुठला रोग कसला औषध पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मला भवरोग झालाय आणि त्या भवरोगातून सुटायचं औषध पाहिजे, ते असेल तर दे. म्हणजे कधी मला पुन्हा दुसरा भव घेता न यावा. कोणाकडे असं औषध आहे का मेडिकलमध्ये. काय तुमच्या कुठल्याही मेडिकलमध्ये असलं औषध नसतं. सेमच्या दुकानात औषध असतात का. औषधाचं नाही होते दुकान, गोळ्या चॉकलेट्स आहे. हो ना. ते पण कोण लोक आजकाल. बरं तर सांगायचं आहे की शरीरात कधी कुठल्या रोगाची सुरुवात होते माहीत नाही. म्हणून त्या एका रोगातून एक तरी वैराग्याचं आपल्याला बोध घ्यायचा. काय घेतलं ईशान,
सर्दी झाली तर मी मुली उद्या झालो तर सर्दी झाल्यावर मी काय करणार? सांग, मम्मी डोकं दाबून देती, लावून देती, औषध लावती, काय तुला काढा प्यायला देती. मुनी झाल्यावर काय करणार रे? अशी साधना आपण इथून करायची. मला जर रोग झाला, मी उद्या मुनी झाल्यावर, तर मला थोडंसं रेजिस्ट करता यायला पाहिजे ना आपल्या स्वतःनी, तशी शक्ती आपल्यात यायला पाहिजे. मग तसं आपण करत नाही, लगेच काय करायला जातो? किती औषधं खाल्ली सांग? हां, किती गोळ्या खाल्ल्या? नाही खाल्ल्या? अरे दुकान बंद पडेल सगळ्यांचं औषधवाल्यांचं. तर सांगतात की असे अनेक केसेस झाले ज्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्या शरीराचं रूप बघून अनेक जणांना वैराग्य झालं. जसं काय झालं, कॅनडामध्ये एक जण किती वर्षाचा होता माहीत नाही मला ते, पण असेल एक 40 वर्षाचं वगैरे, 40-50 वर्षाच्या दरम्यानचा एक मनुष्य. तर त्याला फॅड काय होतं, ते टॅटू लावून घेतात ना, माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा जास्त. तर त्याला ते क्रेज होतं की सगळ्या शरीराला टॅटू लावून घ्यायचा तो, आणि त्याचं शरीर ते लावून लावून वगैरे असं काळं ठिक्कर पडलं होतं. म्हणलं की घरातली लोकंसुद्धा लवकर ओळखू शकत नव्हती. आणि मग त्याला इतका त्रास व्हायला, ते म्हणले पोर्स असतात ना जे, सगळे क्लोज झाले होते त्याचे, आणि त्याच्यामुळे त्याला स्वतःला त्रास व्हायला लागला. आणि मग त्यासाठी त्यांनी 74 लाख रुपये खर्च केले त्या शरीराला बरं करायला, पण काही करू शकला नाही. म्हणजे काय केलं, स्वतःहून शरीराचा घात केला आणि परत शरीराला ते तंदुरुस्त करायचा प्रयत्न करतो. मग जे आपल्या हातात नाही आहे ते आपण करू शकत नाही. कितीही खर्च केला तरी सुद्धा असं शरीर बनवलं स्वतःचं की ते सगळे शरीराचे वरचे काय म्हणायचं त्याला, पोर्सेस म्हणतात ना, जे ओपनिंग्स असतात ते सगळे बुजले. तर त्याच्यामुळं तो डॉक्टरांनी सांगितलं की तू आता जास्त काळ जगणार नाही. म्हणजे स्वतःहून स्वतःचा घात केला की नाही. मग असे अनेक केसेस असतात. परत सांगितलं काय नाही सुरू होत या शरीरामध्ये. तुम्ही लोक कोल्ड्रिंक पिता ना? हो म्हणा. काय यश समोर आहे, माझ्यासमोर चल समोर आहे पटकन. काय ईशान, कोल्ड्रिंक पितो ना? हो म्हण. संयम. तर त्या कोल्ड्रिंक्सचे इतके बॅड इफेक्ट्स आहेत ना. यश काय काय करतो सांग आजकाल? तुझा नियम संपलाय, चल हात जोड. नियम वाढवायचा आहे आपल्याला. तू भेटलाच नाही नंतर नियमासाठी. काय जसे लक्षण लय लांब आहे अजून, चातुर्मास उद्यापासून सुरू होतोय. मग जोड की हात जोड की, चल जोड लवकर हात. मग हे काय, मग हात जोडायला चालत नाही का अष्टनिका? मागच हसायला. असे कट्टर आहेत पोरं आमचे, माहिती का इथले. नाही मला शिकवणार बिचारी. जाऊ देत, मी सगळ्याकडनं शिकायला बसली इथं. तर ते सांगितले त्या कोल्ड्रिंकमध्ये काय असतं, डोपामाइन म्हणून एक केमिकल आहे. काय करतं ते? ॲडिक्शन करवतं तुम्हाला. म्हणजे काय, तुम्हाला ते प्यावं वाटावं सारखं त्याचं व्यसन लागतं. आणि मग त्याचे बॅड इफेक्ट्स तर भरपूर आहेत. सगळं माहिती आहे, सगळं शिकणार, बघणार, ऐकणार, पण पिणारच. आम्हाला तेच पाहिजे का? चांगलं मरण नको आहे आम्हाला. तडफडत फडफडत मरायचं आहे. म्हणून तसलं छान लागतं. हो का नाही? नाही पित ना? खातो म्हण. पित नाही, खातो. तर त्यांनी त्याचा रिसर्च केला होता म्हणे की कोल्ड्रिंकचे काय काय बॅड इफेक्ट्स आहेत. तर 2015मध्ये त्यांना दिसलं की जवळपास 2 लाख जण कोल्ड्रिंकमुळं मेले. म्हणजे त्याचे ॲडिक्ट होऊन त्याच्या शिकार झाले. 1,84,000 लोक त्याच्या निमित्तात मेले. तर ते काय काय करतं, त्याच्यासाठी शरीराची सगळी केमिस्ट्री काय म्हणायचं तुम्हाला, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी सगळं माहिती आहे. पण ते सगळं समजून पण त्याला किती ते अफेक्ट करते ते कळून पण आपण त्याच्या आहारी जातो. मग कुठंतरी शुगर लेवल वाढवणार, भरपूर शुगर असते त्याच्यामध्ये, फ्रुक्टोज असते ना, तर ते इतकं वाढवणार तुम्हाला की तुम्ही डायबेटिक होणार किंवा असे अनेक रोग सुरू होतील शरीरामध्ये. पण तरीसुद्धा आम्हाला काही
तेच पाहिजे, हो का नाही. घरात छान होत नसतं काय केलं तर, आणि तसं करायलाच येत नसतं. आमच्याकडे सगळं येते माहिती का, ये प्यायला दाखवते. तर म्हणून सांगितलं की या शरीरामध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आणि त्याला माझं म्हणताय, पण ते माझं रूप नाही हे सांगितलं. इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी, दुर्गंधमय हो जाएगी. सांग, ट्रान्सलेट करा जोरात. मलिन होऊन जाणार. कुठली वस्तू? एक्झाम्पल काय तर लावता ना तुम्ही, पावडर लावणार, काय लावता रे भैया? हां, नाहीतर स्प्रे लावणार, परफ्यूम लावणार, तर ते सुद्धा चंदनाचं लेप लावला. अहो पोरं आहेत माझ्यासमोर, थांबा की जरा. तर जी सुंदर वस्तू लावणार ना सुगंधी, ती सुद्धा दुर्गंधी होऊन जाती हे सांगायलेत. तुम्ही स्वच्छ साबणाने आंघोळ करून आलात तरी सुद्धा सांगितलं तुमच्या शरीरामध्ये त्या क्षणापासून मल सुरू झाला. म्हणजे स्वच्छ झाला असं वाटतंय तुम्हाला, पण ते अस्वच्छच आहे. म्हणून सांगितलं त्याच्याशी प्रेम करू नका, ते स्वतःचं असू दे नाही तर दुसऱ्याचं असू दे. किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा, जेवलात ना दुपारी का नाही? माझा आवाज तुमच्याशी मोठा आहे. एकाच नाहीत ना सगळ्यांना? या माझ्याकडे एका सण करवते तुम्हाला. बोला अर्थ काय? बोली शान. इस देह किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा. या देहात राहून आत्मा कसा आहे? जरी देह मलिन आहे तरी सुद्धा आत्मा निर्मल आहे. वह ज्ञेय है, श्रद्धेय है, बस ध्येय भी वह आत्मा. ज्ञानाचा विषय तोच आहे, श्रद्धेचा विषय तोच आहे, ध्यानाचा विषय तोच आहे. तो कोण? तो मी. म्हणा दुसरे 2 लाईन. उस आत्मा की साधना ही म्हणून एकदा काय झालं, भूदरदासजी होते, म्हणजे त्या आत्म्याची साधना हेच भावनेचं सार आहे आणि त्या ध्रुवाची आराधना हेच आराधनेचं सार आहे असं सांगितलं. तर भूदरदासजी म्हणून पंडितजी होते, ज्यांनी की राजा राणा छत्रपती लिहिलंय ना, तर ते भूदरदासजी. तर त्यांना कोणी विचारलं, कसं आहे तुमचं, बरं आहे का? तुम्हाला विचारलं का नाही आता आल्यावर सगळ्यांनी, कुशल आहे का नाही? तर त्यांची दृष्टी अशी अध्यात्माची ना, सतत ते आध्यात्मिकच बोलत होते. मग त्यांना म्हणायचं होतं, हे शरीर असलं आहे, ह्याच्याबरोबर राहून कोण कुशल राहू शकणार असं त्यांना सांगायचं होतं. तर त्यांच्या काव्यात्मक भाषेने त्यांनी सांगितलं, चांगलं सांगितलं. जो ही दिन कटे त्यो ही आयु में अवश्य घटे. समजते ना, समजण्यासारखे आहेत शब्द. जो ही दिन कटे त्यो ही आयु में अवश्य घटे, बूंद बूंद बीते जैसे अंजुली को जल है. जसं ओंजळीमध्ये पाणी घेतलं तर किती वेळ राहतं? निघून जाणार आहे ना, थेंब थेंब करत सगळं निघून जाणार आहे. तसं सांगितलं तुमचं आयु घटत चाललंय. कोण रोखू शकणार त्याला? देह नित क्षीण होत, नैन तेजहीन होत, यौवन मलिन होत, क्षीण होत बल है. काय कळलं? देह नित क्षीण होत. काय काय करायचं? जाऊन जिममध्ये सगळं करा, पण तरी सुद्धा देह नित्य क्षीणच होणार. कुठं कुठं जाता? संयम म्हण, मी सोडून सगळे जाते. प्रज्वल आणि संयम. काय भैया कुठं जातो? नाही, ओरिजिनल.
तर त्यांनी सांगतायत देह नित्य क्षीण होत आहे, नैन तेजहीन होत, डोळ्याची दृष्टी कमी होत चालली, तेज कमी होत चाललंय, यौवन मलिन होत, क्षीण होत बल है, पावे जरा मेरी तक अंतक अहेरी आवे, पर भवन जिक जात नर भूल फल है. काय म्हणले? जरा म्हणजे म्हातारपण. काय होत आहे? जरा नजदीक येत जातीये माझी आता. तुमची नाही, माझी. कोणाची? प्रत्येकाचीच. एक दिवस घटलाय म्हणजे हॅपी बर्थडे करता ना? काय करता? हॅपी असतो का? वाढदिवस म्हणायचं का घट दिवस म्हणायचं त्याला? काय म्हणायचं? आणि कपडे नवे घालायचे, नवीन कपडे घालायचे. ते म्हणले नवीन वर्षामध्ये उलट प्रवेश करायचा तर आनंदी काहीतरी करायचं सोडून म्हणले तुम्ही काय करता? फुंकून टाकता. म्हणजे काय ते प्रकाश असतो तर त्या प्रकाशाला विझवून टाकता म्हणले. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंधार केलाय पुढच्या वर्षात. असं सांगितल्यावर आमच्या पप्पांनी सगळ्यांचे दिवे बंद करून टाकले, लावायचेच बंद केले, फुंकायचे तर नंतर. म्हणजे तसली पाश्चात्य संस्कृती आपल्याला केक कट केल्यावरच हॅप्पी होतो का? बर्थडे कसं होतं? काय ईशान? माहीत आहे मला, स्टेटस बघते मी सगळ्याचे. हां, मम्मीचे वेगळे, पप्पाचं वेगळं, तुझं वेगळं, सगळ्याचे 3 केक. हां, मग उलटं तिथं सांगितलं की त्यांनी तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे ना, खूप वेगळ्या रीतीने करू शकता. जाऊ देत, मला भेटा, मी सांगते नंतर. तर सांगायचं त्यांना की आयु घटत चालली आहे, जरा म्हणजे म्हातारपण नजदीक यायला लागलंय, अंतक म्हणजे मरणरूपी शिकारी तुमचं वेध करायला बसलाय. आत्ता मरतो का नंतर मरतो बघा. कोणाला पहिला मरायचं आहे? हात वर करा. कोणाला मरायचं विचारायला लागले? मला मरायचं नाही का? हो, मरायचं नाही म्हणल्यावर कोण मरणार नाही का? असं क्षणात मरणार तर किती भयंकर परिस्थिती असते एकेकाची. जसं सांगितलं, एक जण ध्यानी स्वाध्यायी धार्मिक होते, एक स्त्री होत्या, आणि त्यांना फार इच्छा होती की माताजींच्या सानिध्यामध्ये संलेखना साधायची आहे किंवा कोणीतरी संबोधनाला असावं. ईशान काय म्हणले? तर त्यांना इच्छा होती रे, हे सांगायला लागले, तुला नाही. तर ते आपलं धडपडायचे सारखं की कोणतरी या, मला संबोधन करा वगैरे, आणि त्यांचं हार्ट वीक होतं. तर झालं काय, एक दिवस ते होते नाशिकमध्ये राहत होते, आणि मग त्यांच्या घरातले कोण, मुलगा, सून वगैरे काहीतरी कार्यक्रम म्हणून काय झालं, यश काय झालं, जाऊ का मी पण? हां, ते दार बंद करू का? राहू दे ना. तर काय सांगू? हां, त्यांच्या घरातले सगळेजण बाहेर गेले होते काहीतरी कार्याला म्हणून, आणि ते एकटेच होत्या घरात, आणि त्यांना हार्टमध्ये त्रास व्हायला लागला, काहीतरी छातीत दुखायला लागलं. म्हणल्यावर त्यांचं घर वरती अपार्टमेंटमध्ये वरच्या साईडला, आणि समोर बाजूला एक अपार्टमेंट. तर ते बोलवणार कोणाला, हाक मारल्या, पण त्यांना शक्ती पण पुरेनाशी झाली होती. आणि मग त्यांनी फोन उचलला करायसाठी, बाजूच्या बिल्डिंगमध्ये कोणतरी असतील ओळखीचे, त्यांना फोन केला आणि फक्त सांगितलं मला त्रास होतोय म्हणून. पण बहुतेक ते गेलेले जे होते ना, त्यांनी रात्र झाली म्हणल्यावर त्यांना आज झोपलेत म्हणून बाहेरून लॉक करून गेले होते. आता काय करायचं? किती भयंकर परिस्थिती असते बघा ना. म्हणजे असं जर मरण यायचं असेल ना, कसं, कधी, कुठं, केव्हा, काय रूपात येईल सांगता येत नाही. मग ते आले जवळ बघायला म्हणून, पण काय म्हणणार, काय करणार? त्यांना छाती त्रास व्हायला लागलं, ते फोन घेतलेल्या तशाच पडल्या होत्या खाली. ते चक्कर आली असणार किंवा काय त्रास झाला असणार ना, अटॅक आला असेल तर तशाच आडव्या पडल्या होत्या तिथं, आणि त्यांना खिडकीतनं सगळं दिसत होतं, पण काय करणार? मग शेवटी फोन करून बोलवलं, तर त्यांना यूजपर्यंत पण अनेक वेळ गेला, तिथून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून नेईपर्यंत असं असतं. म्हणजे किती क्षणिक आहे आयुष्य, कधी कुठल्या शरीराचा भरोसा आहे का? असं आहे शरीराचं रूप. म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये प्रीती करायला नको. मिल के मिलापी जन पूछत कुशल मेरी, ऐसी दशा मेरी मित्र काहे की कुशल है. असं जर या शरीराचं रूप आहे तर मी कसं म्हणू ते कुशल आहे? ते कुशल नव्हतं, नाही, नसणार. जे शरीर आहे ते नियमाने
म्हातारपणाकडे चाललंय, मरणाकडे चाललंय किंवा रोगाकडे तरी चाललंय, त्याला कसं मी म्हणू कुशल आहे? असं कोण म्हटलं? कोण म्हणलं? कोणाचं वाचले मी? भूधरदासजी. त्यांना कोणी विचारल्यावर त्यांनी असं उत्तर दिलं. तुम्ही काय म्हणता हो? कसे आहात? बरे आहात का? हां, हाय म्हणता लगेच तुम्ही. का हाय? असे शरीर असताना जीव कुशल कसा राहणार? म्हणून अशुचिता जाणून वैराग्याला प्राप्त व्हावे. कोणालाही पाहताना आपण कशावरून त्याला कुशल पाहतो? फक्त चेहऱ्यावरून. त्याचा चेहरा चांगला आहे ना, ते कुशल आहे. बाकीचं काय तुम्हाला काय दिसणार आहे? शरीरात काय काय चाललंय ते. चेहरा पडलाय म्हणजे ही इज नॉट वेल. मग तुम्ही काय अंदाज करताय? तुमच्या सगळ्यांचे चेहरे कसे आहेत हो? पडलेत का वर आहेत? मग ज्याचं चेहरा सुंदर आहे तो कुशल आहे, असं एक अविनाभाव आहे ना तुमचा. पण सगळं क्रेडिट म्हणून सांगतायत की चेहऱ्याला देता तुम्ही. 99% रोगाचं काय म्हणायचं, रोगाचा अंदाज करायला जाता तर चेहऱ्यावरून करता. पण चेहरा धोकेबाज असतो, माहिती आहे का यश? हां, तुझं म्हणले नाही मी. म्हणजे सगळे असे काय कळतं? चेहरा शिकायला का काय आता? इथं मी हे शिकवते, हे शिकी राहू दे. ते फेस रिडिंग नंतर शिक म्हण. जसं की एक वडील होते आणि त्यांचे मुलं होते 2 आणि त्या दोन्ही मुलांना त्यांचं धन वाटायचं होतं. म्हणल्यावर काय केलं, त्यांची परीक्षा घ्यायची होती की कोणाचं पुण्य आहे जास्त. ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आपलं सगळं धन त्यांनी 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलं. आणि त्यांच्याजवळ काय होतं, शेती होती, परत गुरं होती, ते एक धन म्हणजे काय म्हणायचं पशुधन होतं, परत शेत जमीनचं ते एक धन, आणि काय पैसा अडका वगैरे हे असं त्याचं एक धन, ज्वेलरी वगैरे त्याचं. असे 3 मुलं होती त्यांना. ते 3 प्रकारचं धन त्यांच्याजवळ होतं. आता ते तिघांमध्ये वाटायचं होतं, कोणाला काय द्यायचं. सगळ्यांना इच्छा काय, एकाला एक मिळावं, एकाला एक मिळावं, सगळ्याला तीच इच्छा, मला भरपूर धन मिळावं. तर वडिलांनी काय केलं, सांगितलं की मी तिघांची पण वाटणी करून ठेवली आहे, तुम्ही काय करा, मी मेल्यानंतर बघायचं. आणि त्यांनी जिथं झोपायचे ना त्यांच्या खाली 3 मडकी होती, नाही 3 पोती होती वाटतं, आणि त्या पोत्यांमध्ये त्यांनी भरून ठेवलं होतं आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळी माझी प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे. सगळ्यांना कळलं ना की पोत्यात कसं काय घालून ठेवले. आणि मग ते गेले स्वर्गाला. काय केलं हो 3 मुलांनी, बिचाऱ्यांना नेऊन स्मशानात सोडायचं का? ते पेटीत होते, पेटीत बरं का. सगळ्यांचं ध्यान कुठं, पेटीकडं. तिथं गेले होते स्मशानात, पण जाऊन पेटी उघडायची आहे. आले तिथनं, आल्या पेटी उघडली आणि बघितलं तर नावं लिहून ठेवली होती बहुतेक त्यांनी अशी त्या मडक्यांमध्ये घालून असं. तर पहिल्या मुलाच्या मडक्यामध्ये त्याला माती दिसली. म्हणल्यावर त्याला कळेना मला माती का दिली आहे. दुसऱ्या मुलाला बघितलं तर शेण भरून ठेवलं होतं. ते म्हणला होय, ये इथं समोर ये, प्रवचन तुझंच करू रेकॉर्ड. त्यालाच बसवून जज करू. ते LLBच करायला लागलंय. तर ते दुसऱ्याला शेण भरून ठेवलेलं ते पण रागाला आला, म्हणला हे काय असलं दिलंय मला. आणि तिसऱ्याला काय होतं रे, ते काय होतं तिसऱ्या हंड्यात, नाही काय नव्हतं तसलं. त्याच्यामध्ये त्यांनी धातू ठेवले होते काहीतरी असे. मग ते तिघांना पण कळे ना काय नक्की वाटणी केली आहे, असं का दिलंय. मग गेले ते जाऊन सगळे राजाकडं, त्यांनी ते ठेवले तिन्ही समोर आणि सांगितलं वडिलांनी असली वाटणी केली आहे. मग होताच तिथं कोण होता, हुशार मंत्री असतोच की सगळीकडे एक जण. तर ते मंत्री आहे म्हणला, सोपं आहे म्हणला, तुमची मालमत्ता सगळी अशी डिवाईड केली आहे त्यांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याचं कौशल्य आहे त्याला ते धन दिलंय. म्हणजे पहिल्याला दिलं होतं शेतजमीन, दुसऱ्याला दिलं होतं पशुधन, आणि तिसऱ्याला दिलं होतं काय तुमचे सुवर्ण मोहरा जवाहिरात काय असेल ते. तर त्याच्यातून काय सांगायचं होतं मला की वडील तर शरीर सोडून गेले आणि मग त्यांनी जे काय मागं ठेवलं होतं त्याच्यातून ह्यांना सगळ्यांना सुख
कशा कशातून सुख, सगळ्या बाह्य परिग्रहातून मला सुख. मग ते सुख कोणाला देणार? या शरीराला देणार. पैसा जास्त असेल तर शरीर सुखी, आणि शरीर सुखी तर मी सुखी, अशी तुमची इक्वेशन. त्याच्यामुळं सांगितलं की शरीरातच रमणार. आणि मग जर सॅटिस्फॅक्शन नसेल तर त्याच्याच निमित्तात वाद होणार. मला का शेत, मला का शेण, म्हणजे असं काहीतरी ज्याची असंतुष्ट वृत्ती असतो तो ते मिळालेलं सुद्धा भोगू शकत नाही. म्हणून सांगितलं की आहे ना आपल्याला ज्ञान आत्ता, तर त्या शरीरापासून सुद्धा ममत्व सोडा, तरच तिथं आत्म्याचं सुख समजणार. कारण शरीर म्हणजे एक पॅकिंग आहे ना वरती फक्त, आणि त्याच्यावरून माझं मी रूप पाहायचा प्रयत्न करतो तर ते कधी दिसणार नाही. किती प्रकारचं शरीर असतं माहीत आहे? किती प्रकारचं शरीर असतं? शरीराचे किती प्रकार काका? एक जण एक सांगायचं, एक जण दोन, एक जण तीन, एक जण चार, पाच, सहा सांगायचं. काय त्याच्यात? कुठले पाच? डोळे, नाक, श्वास. बरोबर. औदारिक शरीर, वैक्रिक शरीर. मुनींचं काय असतं? आहारक शरीर. अजून वैक्रिक असतं. झालं की ते? हो, 5 शरीर कुठली माहिती असते? औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, 5 शरीर. लिहू आपण, नवीन शास्त्र लिहू आता. यश आचार्यांचं एक शास्त्र. औदारिक, वैक्रिक, आहारक, तेजस आणि कार्मण, असे 5 शरीर आहेत. त्यातलं तुम्हाला कुठले आहे? कुठले कुठले आहेत? कुठलं शरीर आहे भैया? पहिलं उत्तर सांगायचं असते, मला शरीर नाहीच. शरीर हे माझं रूप आहे का? आत्ता पण नाही आहे, हेच सांगायला आम्ही. व्यवहार म्हणायचं त्याला, उपचार म्हणायचं त्याला, खोटं म्हणायचं ते तुम्ही धरून बसलाय म्हणून माझं. कुठलं शरीर आहे आता आपल्याला? औदारिक शरीर आहे. अजून तेजस आहे, कार्मण आहे. ते तर सगळ्या जीवाकडे असतं. त्यामुळे हे 3 शरीर आहेत. तर या औदारिक शरीराचीच एवढी स्पेशालिटी आहे की ते मलिन असतं. वैक्रिक शरीर मलिन नसतं बरं का. त्याच्यामध्ये सप्तधातू नसतात, त्याच्यामध्ये मलमूत्र दुर्गंधी असलं काय नाही, एकदम बेस्ट शरीर असतं ते. मग ते पाहिजे. काय वैक्रिक शरीर छान असतं म्हणल्यावर तरी पण ते जेलच आहे हे सांगितलं त्यांनी इथं. मग 5 प्रकारच्या शरीरामध्ये औदारिक शरीरच अति महा अपवित्र असते. देहापेक्षा अपवित्र दुसरं कोण आहे? तुझे परिणाम सांगायला लागलेत. म्हणजे देह तर अपवित्र आहेच, मलिन आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मलिन कोण आहे? आपले भाव. कारण शरीर तर त्याच्या धर्मानुसार ते मलिन होते, पण आपले परिणाम आपण कधी मलिन करतो? जसं म्हटलं ना, मागं सांगितलं होतं तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यावर रील्स येतात. मग तुम्हाला कुठले बघायला योग्य असतात नसतात हे माहिती असते, आणि कोणाला माहीत नाही तुम्ही काय बघताय. काय करणार हो? काय बघताय आणि काय नाही बघत. जर असं एखादं दृश्य त्याच्यावर न बघण्यायोग्य बघण्याचे भाव झाले ना, अति महापापाचा बंध होतो. कोणाला दिसणार नाही आहे बरं का ते, तुम्हाला पापाचा बंध झालेला तुम्हाला सुद्धा कळणार नाही आहे. पण जिथं परिणाम घसरले तिथं नियमाने कर्मांचा भयंकर आश्रय होणार आणि बंद होणार. आणि ते पाप कुठं फेडणार आपण? आपल्याला वाटतं मी कुठं पाप केलंय काय, पण असा उदय आपल्याला येतो पुढं भयंकर की मग ते सगळे रिकॉल करावं लागतं तुम्हाला, मी काय परिणाम केले. म्हणजे एवढंच एका क्षणाचा असेल तो परिणाम, पण भवाभवापर्यंत आपल्याला उदय देऊ शकतो. म्हणून कुठल्याही पाप प्रवृत्तीमध्ये आपल्याला इच्छा नको ते पाहण्याची. जरी इच्छा झाली तरी सुद्धा पाहिला नाही, पण इच्छा झाली तरी सुद्धा सांगितलं तो भाव आपल्याला घातक असतो. म्हणून सांगितलं हे सगळं कशाच्या निमित्तात आहे हो? शरीराच्या निमित्तात आहे. मग हे असं शरीर म्हणजे माझं रूप नाही हे शिकवते आपल्याला ती अशुची भावना. म्हणून सांगितलं काय, जिस देह में आत्म रहे वह देह भी जब भिन्न है तब क्या कहे उनकी कथा जो क्षेत्र से भी अन्य है, असं अन्यत्व भावनेमध्ये सांगितलं. बस्सा ते उठलेत का? झालं माझं 2 मिनिटात संपवते, 2च मिनिट.
म्हणून एवढं चिंतन करा की ज्या देहाशी मला अनुराग आहे, एकत्व आहे, त्या देहामध्ये मी नाही, माझं रूप नाही, मी त्याच्यापासून भिन्न आहे, अरूपी आहे. ह्याचं चिंतन केलं तर आपल्याला सुद्धा अशरीरी दशा सहज प्रगट होणार. हो जाणा. हा मी अमूर्तिक, निराकार, निर्देह आत्मा आहे. शरीराचे रूप म्हणजे माझा स्वभाव नाही. कोणतीही पर्याय म्हणजे माझे रूप नाही. पहा, मी मनुष्य नाहीच. मी बालक नाही, तरुण नाही, वृद्ध नाही. मी तर यापासून भिन्न जाणणारा मात्र जीव आहे. चेतना हेच माझे रूप आहे. पहा, चैतन्य स्वरूपोऽहम्, निरामय स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.